तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे। तर आदिवास जन्म प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तरीसुद्धा तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते आता भरू शकता। तर नवीन ॲप्लिकेशन आलेले आहे, तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही। त्यानंतर हे जर तुमच्याकडे 4 कागदपत्र असेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा फॉर्म मोबाईलहून ॲप्लिकेशनद्वारे भरू शकता। तर ते कोणते डॉक्युमेंट्स आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जो काही जी आर आलेला आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही सुधारणेतील सुधारणा करण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे, तर यामध्ये जर जो मला जी आर पाहिजे असेल तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इथे जे काही सुधारणा करण्यात आलेली आहे, पहिले जे की तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी किंवा आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचे प्रमाणपत्र लागत होते, तर अशांना आता जे काही इथं सुधारणा करण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्र राज्याचे जे काही आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे जर नसेल तर ते आता 15 वर्षावरील जे काही जुने डॉक्युमेंट्स आहेत इथं देऊन सुद्धा तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे इथं भरू शकता। तर तुम्हाला आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही आता हे जे 4 डॉक्युमेंट्स आहे, तर त्यामध्ये पहिलं जे राशन कार्ड तुम्हाला अपलोड करता येणार आहे, जे की पहिलं डॉक्युमेंट्स आहे। त्यानंतर दुसरे जे काही डॉक्युमेंट्स आहे, शाळेची टी सी तुम्ही इथं अपलोड करू शकता। त्यानंतर जन्माचा जर दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे, त्यानंतर तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही इथून जे अपलोड करू शकता। तर ही तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे। जर तुमच्याकडे आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही तुमचं जे काही वोटर कार्ड आहे ती तुम्ही इथून अपलोड करू शकता। मतदान कार्ड, शाळेची टी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुद्धा मतदान कार्ड इथं अपलोड करू शकता किंवा जन्माचा दाखला, असे 4 डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते घरबसल्या तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरू शकता। तर या योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला इथे लागते। त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नसेल किंवा तुम्ही शाळेची टी अपलोड करू शकता। त्यानंतर बँकेचं पासबुक, त्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरता महिलांचा ते तुम्हाला त्यांचा फोटो घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे काही 4 डॉक्युमेंट्स, त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे। तर तुम्ही फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच चेकआउट करा। तर अशाच अपडेटसाठी चॅनलला